नमस्कार. आयच्या कार्यावळीन सगळ्यांक तुमकां माय मोगाचो येवकार. आयज आमी तुमच्या बरोबर आरोग्य संपदा ह्या कार्यावळीन घेवन आयल्यात आवयचे दुधाचें महत्व. जायते जाणांक नवीन लग्न जातकीर भुरग्याक दूध कशें दिवप, जेन्ना आमी गुरवार जातात किंवा जेन्ना भुरगें जल्माक येता ताका दूध कशें दिवप, भुरग्याक कशें धरप, तें दूध दिवप काय ना किंवा हाज्या बद्दल खुबश्यो शंका आसता. आनी दर वर्सा 1 ते 7 अशा हाका एक हो सप्ताह मनयतात जागृतकायेचो. हो इंटरनॅशनल सप्ताह आसता जातूंतल्यान की लोकां पर्यंत नवीन लग्न जाल्लीं भुरगीं किंवा आवयांक हाची माहिती जास्तीत जास्त मेळची. म्हणून आमचो आयज प्रयत्न आसा आवयचे दुधाचें म्हत्व, तें कितलें आसा, कशें आसा, ताजें भुरग्याचे जिविताचेर कसो परिणाम जाता, ताच बरोबर आवयच्या जिविताचेर ताजो कसो बरो आनी वायट दोनीचेर आमी आयज आयकून घेतली. आमचे बरोबर आसा बाय डॉक्टर प्रियंका कामत धाकणकर. नमस्कार डॉक्टर. कार्यावळीन येवकार. थँक्यू. आयज आमी पळयतलीं की आवयचें दूध भुरग्या खातीर कितलें इम्पॉर्टन्स, ताचें महत्व कितें. तुमी दीस रात पेशंट पळयतात, भुरगीं पळयता, आवयांचे शंका कुशंकाक जाप दितात. सो आयज आमी दूरदर्शनच्या वतीन आमच्या दर्शकांक हेचें महत्व सांगतलीं. तर पयलीं सगळ्यांत सांगा म्हाका की आवयचें दूध भुरग्याक इतलें म्हत्वाचें कित्याक आसता. कोणी येता नवजीवन न्यू बॉर्न बेबी जेन्ना जन्माक येता न्ही, आवय बापायक कितें दिसता की आपणे आपल्या भुरग्याक सगळ्यान बेस्टांतली बेस्ट गोश्ट दिवपाची. बरोबर. सो द फर्स्ट थिंग जे तांकां करपाक शकता फॉर द डेव्हलपमेंट ऑफ देअर बेबी इज आवयचें दूध इमिजिएटली भुरगो जन्माक आयल्या नंतर सुरू करपाचें. कित्याक आवयच्या दुधान जे कंपोनंट्स, जी तत्वां आसता पळय, ते खंयच्याच बाकीच्या फूड म्हण ऑर आनीक कसलीच गोश्टी म्हण कांयच मेळना. एस्पेशली इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणल्यार रोग प्रतिकार शक्ती वाडोवपाचे जे कंपोनंट्स आवयच्या दुधान आसता ते भुरग्यांक रायट फ्रॉम द टायम. आतां इनिशियली आमी म्हणटात ब्रेस्ट फिडींग, पयले 2 दीस जे ब्रेस्ट मिल्क येता, कोलास्ट्रम जो म्हणटा, दीक जो आमी म्हणटा, ते इवन जे 5-6 जे ड्रॉप्स भुरग्याच्या पोटान गेले, गट लायनींग केली, तांची इम्युनिटी त्या टायमा त्या क्षणांतल्यानूच वाडपाक लागता, प्रतिकार शक्ती एकदम वाडपाक लागता. त्याच बरोबर बाकीचे जे कंपोनंट्स ब्रेस्ट मिल्कान आसा तातूंत भुरग्याची बऱ्या भशेन जाय तशी वाड जाता. तांचे डेव्हलपमेंट ऑफ द गट म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम, आमचे जे ब्रिदिंगाक आसता, गट सिस्टम म्हणल्यार आमची आंतडी, IQ वाडपाची क्षमता म्हणजे मेंटल डेव्हलपमेंट ऑफ द बेबी, न्यूरो डेव्हलपमेंट ऑफ द बेबी, हे सगळें ब्रेस्ट मिल्काच्या कंपोनंट्सानूच भुरग्याचे जाता. त्या खातीर अमृत जे आसता पळय ते आमी आवयचें दूध अशें म्हणटात. पण ह्या दुधाक, आवयचें दूध भुरग्याक दिवपा खातीर आवय गुरवार आसल्या पासून कशी कितें तयारी करप, तिणें स्वताक प्रिपेर करूंक जाय जाल्यार मागीर तें भुरग्याक बरे पद्दतीन दूध दितली न्ही. सो प्रेग्नन्सी टायमाच्यान इनफॅक्ट हो न्ही प्रश्न खूब म्हत्वाचो आसा. कित्याक प्रेग्नन्सी इज नॉट अ स्टेट. इनफॅक्ट आमी म्हणटात रायट फ्रॉम अडॉलसंट एज ग्रुप, म्हणल्यार जेन्ना भुरगे बेजीक तयारी 11 आमची बेज जी आसता न्यू सपोज आमची स्ट्रॉंग आसली न्ही की बिल्डींग आमची स्ट्रॉंग जाता, कन्स्ट्रक्शन करता आसतना, नाजाल्यार कोसळटात. सो जी बेज तयार करपाक जाय ती ह्या एडॉलसंट गर्ल्साच्यान आमी सुरवात करपाक जाय. आनी कशी करपाची म्हणल्यार आहार, आमचो बॅलन्स्ड डायट हाजेर लक्ष दवरून कुपोशण कमी करपाचें. अनिमिया जो एक खूब म्हत्वाचो टॉपीक आसा आनी जी खूब भुरगीं
ताका सफर करतात अनिमिया म्हणल्यार हिमोग्लोबीन कमी आसपाचें. बरोबर. सो ते प्रिवेंट करून कशी प्रिवेंशन करतली, बॅलन्स डायट, आहार सारको दवरलो म्हणटकूच आमी हे सगळे प्रिवेंट करतले. आनी जेन्ना बॅलन्स डायट प्रेग्नन्सी टायमारूच सुरू करता, बॅलन्स डायट इज सिंपल. हांव व्हडले कॉम्प्लेक्स टर्म वापरच ना. आमची एक प्लेट सपोज तुमी पळयतात न्ही, अर्दे 50% ऑफ दॅट तुमी भाजी, ग्रीन लिफी वेजिटेबल्स, फ्रुट्स अशें खावपाचें. तातूंतले रिमेनींग प्रथिने, प्रोटीन्स ते कित्यान मेळटा आमकां, अंडे, आमी गोंयकार म्हणटकूच नुस्तें आसाच आमच्या आहारान, आनी चिकन म्हण, तातूंतूच दाळी त्यो सगळ्यो येता प्रथिने. कोमेल्ले घालतात आमी. कोंब आयले इज व्हेरी गुड फॉर प्रोटीन. मूग आणि हे घालतात किंवा आता मुगाच्या डाळीचे चडशे वरण. सो हे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, दुधाचे प्रमाणूय आसता, दूध, योगर्ट म्हण. सो हो बॅलन्स डायट रायट फ्रॉम अर्ली एज जर घेतलो, प्रेग्नन्सी टायमार हें त्या आवयक हेल्पूच करतलें आनी ब्रेस्ट फिडिंगच्या टायमार नीव तयार जावपाक जाय. म्हणजे एक बरें आमी झाड लायतात जाल्यार ताची मुळां स्ट्रॉंग आसपाक जाय. तशी चली भुरगे फुडें आवय जातली जाल्यार ताची ताणी तयारी सादारण 13-14 वर्सां पासूनच. इनफॅक्ट आमी फ्रॉम बर्थ आमी सुरू करतात, कित्याक माल न्यूट्रिशनचे जे कुपोशणाचे जे आसता ते फर्स्ट 5 years अंडर 5 मोर्टॅलिटी जी आसता पळय ती कुपोशणान खूब वाडटा. म्हणटकूच प्रॉपर डायट, इनफॅक्ट ब्रेस्ट फिडिंग सारकें केलें न्ही, फर्स्ट 6 months एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग केलें. ताज्या उपरांत कॉम्प्लिमेंटरी फीड जे सुरू करता ते 6 म्हयन्या ऑनवर्ड सुरू करता, बिकॉज ते गरजेचें. 6 म्हयन्या म्हणसर आवयचे दुधा शिवाय आनीक कांयच दिवप ना, आनी 6 म्हयन्या नंतर सिस्टमॅटिकली एक एक गोश्ट इंट्रोड्यूस करपाची अलॉंग विथ ब्रेस्ट मिल्क अंटील 2 years ऑफ एज. सो हाजेर जर लक्ष दवरून आमी सारखे तांकां न्यूट्रिशन आस्पेक्टाचेर लक्ष दवरलें, देर इज नो रिजन टू वरी ॲट ऑल. तुम्ही म्हटले म्हणजे आम्ही आता म्हणतात कशी भुरग्याची चली भुरग्याची तयारी, प्रेग्नेन्सी, भुरगे जाल्या बरोबर न्यू बॉर्न बेबीक नवीन जन्माक आयिल्ल्याक दूध दिवपाक जाय. ताचे नंतर ते 6 महिने वचपाक जाय अशें तुमचें म्हणणें. सो तुमी हे सांगता आसतना मागीर एकदां आवय कन्फ्यूज आसता, घरांतली जाणटी आसता, सतत अशें तांकां दिसता की भुरग्याक दूध पावना आनी भुरगो रडलो की ताका दूध पावना, मागीर वयल्यान ती बाटली दिवप किंवा ते बडीशेपाचें उदक आनी कसलें उदक, बाळशेप अशें चालू उरता. सो हाचे खातीर आवयचें दूध पावता ह्या आवयन कशें समजप? हो प्रश्न खूब म्हत्वाचो आसा, कित्याक ही शंका प्रत्येक आवयच्या मनान आसताच, स्पेशली जी फर्स्ट टायम मदर्स, प्रायमी मदर म्हणटात पळय आमी, फर्स्ट आवयो जाता तेन्ना. आनी आपल्याक खबर आसपा जाय की आपल्या भुरगो केन्ना दुधा खातीर रडटा. रडप म्हणल्यार भुरग्यांनी रडप म्हणल्यार दॅट इज द ओनली वे तांकां आपली सांगपाक भावना व्यक्त करपाची. तांचे रडप मे बी बिकॉज ऑफ डिफरंट रिजन्स. भूक लागप इज वन ऑफ द थिंग. पोटान दुखप म्हणजे कोलीक जे आमी म्हणटात, ताका फक्त आपल्या आवयन धरपाक जाय सायडीक, सो ते त्या खातीर रडपाक शकता. नॅपी, वेट नॅपी, सॉइल्ड नॅपीज ह्यो सगळीं कारणां आसा रडपाची. बट प्रत्येक रडप इज नॉट बिकॉज ऑफ हंगर. आतां तुमकां कशें कळटलें की आपलें दूध सफिशियंट आसा काय ना? प्रत्येक आवय जेन्ना भुरग्याक जन्म दिता न्ही, ताजे बॉडीन सगळे तरेचे चेंजीस घडटा आनी ज्या खातीर नॅचरली दूध तयार जाताच. सो ही फर्स्ट ऑफ ऑल शंका हाडप ना की आपूण दूध तयार करपाक शकता काय ना, दॅट इज रॉंग. प्रत्येक फीड दिल्या उपरांत कितें जाता, एक सायडींतल्यान जेन्ना आवय दुधाक धरता, दुसऱ्या सायडींतल्यान थेंब थेंब गळपाक लागता, मिल्क लिकींग म्हणटात आमी. दॅट मिन्स दॅट द मिल्क इज सफिशियंट. दुसरी गोश्ट कितें लक्षांत दवरपाची, भुरगो कितले फावटी मुतता. सो युजली इन द फर्स्ट 1 week, पयले 7 दिसान एक 5-6 फावटी सुद्दां जर भुरगो मुतलो, दॅट इज सफिशियंट, म्हणजे प्रॉपर मिल्क मेळ्ळा. आनी ताज्या नंतर तांचे काउंट बिकम्स 10-12 टायम्स. बडे पावसाच्या दिसांनी आमचे चड जाता, बट अदरवायज इट इज 10 to 12 times. थर्ड इज दूध ईच टायम दॅट फिडींग सेशन जे आमी म्हणटात पळय, ऑलवेज हांव आवयांक सांगता की तुमी एक सायडीन पयलीं धरलें न्ही भुरग्याक, एक 15 ते 20 मिनटां त्याच सायडीन दूध धरात.
देन यू शिफ्ट युअर बेबी टू द अदर सायड. कित्याक जाल्यार हाकाय कारण आसा. पयलें दूद जें आसता न्ही ताका फोर मिल्क म्हणटात. फर्स्ट जे 4-5 मिनटाक येता तें तातूंत उदकाचो प्रमाण खूब चड आसता आनी फाटलें मिल्क ताका हायंड मिल्क म्हणटात, जे तुका 5 मिनटां मागीर एक 15-20 मिनटां पर्यंत चालू उरता आनी तातूंत भुरग्याचें वजन वाडपाचें कंपोनंट्स चड आसता. तूं जर 5-5 मिनटां दोनी सायडींतल्यान तुवें दिलें, कितें वता पोटान इज उदक वता. तातूंत एडिक्वेट वेट गेन जायना. सो ते अनादर इम्पॉर्टंट थिंग, टायमींग. सो तूं एक 15 ते 20 मिनटां सारकें दिलें, इवन 30 मिनट्स ऑफ वन सेशन ऑफ ब्रेस्ट फिडींग सफिशियंट. ताजे उपरांत भुरगो न्हिदता, भुरगो एक 2 वरां न्हिदलो, ताजे मागीर परत उठून दूद दिवपाचें. अशें ईच एवरी 2 आवरली फिडींग चालू दवरपाचें. कंटिन्युअस. हय. भुरग्याक रडलें की धरलें किंवा आनी कितें घातलें अशें न करता एक टायमींग. आतां कशें नवीन आवयांक कशें कळटलें की कितल्या वरान दूद दिवप? करेक्ट. सो 2-2 वरांनी दिवप इज आयडियल. ओके. आनी अ गॅप ऑफ मे बी 3 आवर्स इज एक्सेप्टेबल. पयलीं कितें जाता, भुरग्यांनी जल्माक आयल्या उपरांत एक 7 ते 10 दीस वो टायम सेट जावपाक, तांची क्लॉक सेट जावपाक मातसो उशीर वता. टायम लागता. हय. म्हणटकूच त्या टायमार आवयन शिटूक रावचें पडटा आनी एक 2 ते 3 वरांनी उठोवन भुरग्याक दूद दिवचें पडटा, इन्क्लुडींग नायट फीड्स. कित्याक रातच्या टायमार न्ही मोस्ट ऑफ द टायम आवयूय जाम जाल्ली आसता, भुरगो न्हिदून उरता 3 वरां 4 वरां. सो ते नंबर ऑफ फीड्स, नायट फीड्स मिस जाले की दॅट अफेक्ट्स द वेट गेन. भुरग्याची वाड तितली जायना. आनी एक गोश्ट लक्षांत दवरपाची की हंगर क्यूज म्हणटात. वॉट आर हंगर क्यूज? आतां आवयक इनिशियली टायम लागतलो मातसो हे अंडरस्टँड जावपाक, आनी जशे दीस वाडटा तशी ती एक्सपिरियन्स्ड मदर जाता न्ही. म्हणटकूच भुरगो उठटा तेन्ना आपली जिबली भायर काडून सांगता की आपल्याक भूक लागल्या, सोदता. यू नो, दिस इज द थिंग दॅट दे डू, दाखोवपाचें की ताजी, आपल्याक भुकेची भूक ताजी, लागल्या. म्हणटकूच ती आयडेंटिफाय करून आवयांनी भुरग्यांक दूद दिवपाक शिकूंक ती जाय एक तें. कला आसता. आनी अनादर थिंग हांव उदोर सांगतालें तशें की आवयचें दूद पावता काय ना. हय. सो एक इम्पॉर्टंट गोश्ट तातूंतच आसा की जेन्ना फॉलोअप आसता, आतां न्यूबॉर्न बेबी जाली न्ही, द फर्स्ट फॉलोअप जो आपल्या 1 म्हयन्यान करतात. ना, तो आमी 2 आठवड्यांनी आपयतात. आनी कितेंय जर लागलें आमकां दिसता, आतां बालरोग तज्ञ प्रत्येकाची पिडियाट्रिशियन हॅज टू सी द बेबी ॲट बर्थ. ते जेन्ना आपयतात फॉर अ फॉलोअप, तेन्ना वचून पळोवपाक जाय की वजन कितल्या प्रमाणे वाडलां तें. सो म्हणून तो फॉलोअप मातसो अर्ली दवरता. पयलीं हय म्हयन्यान आपयतालीं अर्लियर, बट आतां आमी बेगीन आपोवन वी सी द वेट गेन, बिकॉज वजन तातूंतल्यान फूड सफिशियंट वता आसा काय ना तें कळपाक वजन सारकें वाडपाक जाय. बरोबर. आतां जेन्ना हे नॉर्मल मदराक जाले, पण जेन्ना सिझरियन बीन जाता, कसलें कितें दुयेंस जाता, बरी ना जाता, तेन्ना अशें दिसता की भुरग्याक दूद मागीर बॉटल, भायलें दूद घालप, किंवा एक खूब जाणां आसतात न्ही, तुका त्रास जातलो बॉटल घालया, जाल्यार हाजेर तुमी कितें सुचोवंक शकता, सांगूंक शकता? सो आतां देर इज नथींग, म्हणजे सिझेरियन सेक्शन म्हणल्यार व्हडलें न्ही. कित्याक सिझेरियन करून सुद्दां आवयांक 3रे दिसा घरा धाडटात, कित्याक इट इज दॅट फास्ट नाव. पण सिझेरियना मागीर आमी कितें म्हणटात, आतां इन अ बेबीज आफ्टर द बर्थ ऑफ द बेबी न्ही, पोस्ट नॉर्मल डिलिव्हरी ब्रेस्ट फिडींग इमिजिएटली आमी चालू करपाक शकता. इनफॅक्ट इन द फर्स्ट मे बी 5 मिनट्स आवय आनी भुरगो बरोबर आसता आनी ब्रेस्ट फिडींग चालू करपाक शकता. सिझेरियना मागीर मातसो एक तो टायम गॅप वता, पण आमी फर्स्ट 30 मिनट्सान वी मेक शुअर दॅट बेबी इज लॅच्ड आनी ब्रेस्ट फिडींग स्टार्ट करपाचें. हाजें कारण कितें की पयलीं फर्स्ट 30 मिनट्स न्ही, भुरगो जल्माक आयल्या उपरांत पयलीं 30 मिनटां तो खूब एक्टीव आसता, सामको विगरस. आनी तेन्ना सपोज हें अटॅचमेंट केलें, लॅचिंग केलें, सो इट इज अ व्हेरी गुड अँड इफेक्टीव सक रिफ्लेक्स जो आसता. म्हणजे भुरग्याचें आनी आवयचें नातें पोटांतल्यान जें डेवलप जाता ताका अजून घट्ट बॉन्डिंग म्हणटा, बेगींतल्या बेगीन करपाचे प्रयत्न आमचे आसता. मदर फिडींग. करेक्ट. आनी स्कीन टू स्कीन कॉन्टॅक्ट जाल्या उपरांत, कित्याक आवय जेन्ना भुरग्याक छातयेक लावन आपलें दूद दिता, भुरग्याची आनी मदराची कात एकामेकाक लागता, सो भुरग्याक कितें फील येता की आपूण अजून पर्यंत आवयच्या पोटानूच आसा.
म्हणटकूच त्या फिलिंगान दॅट इज अ कम्फर्ट लेवल दॅट भुरग्याचो कम्फर्ट लेवल वाडोवपाक जितले बेगीन जाता तितले ब्रेस्ट फीडिंग चालू करपाचें. आनी तुमी जशें म्हणलें की आनीक कसलें उदक कितें, आनी हो प्रश्न खूब कॉमनूच आसा. आनी हे अतिशय संडसाक जायना म्हणून उदक घालप, हे सामकेंच रॉंग. तेने कारणान ती बॉटल वता, ती बॉटल खरेंच गरजेची आसा काय त्या बॉटलींतल्यान कितली इन्फेक्शन जावंक शकता? सो आवयचें दूध आनी हे बाटलेंतलें दूध हाचो कितें डिफरन्स? हांवें पयलीं सांगिल्ल्या भशेन आवयच्या दुधा भशेन आनीक कसलेंच ह्या जगान कोणें कितलें सांगू की ना हे इज क्लोज टू मदर्स मिल्क बट इट कॅन नेवर रिप्लेस मदर्स मिल्क. सो आवयचें दूध जेन्ना मेळटा भुरग्याक तेन्ना आनीक कसल्योच गोश्टी एडिशनल दिवपाची गरज ना. जाल्या उपरांत सुद्दां खूब आज्यो सांगतात की ना ताका थोडेशें म्होंव दिल्यार बरें, ताका थोडेशें उदक दिल्यार बरें, पण हें अतिशय रॉंग आसता. कित्याक द फर्स्ट ड्रॉप ऑफ मिल्क दॅट हॅज टू गो न्ही, म्हणजे पयलें जें फीड भुरग्याक वचपा जाय तें आवयच्या दुधाचेंच वचपा जाय. आनी हांवें ऑलरेडी कारण तांचें पयलीं सांगलां. आनी उदक बीन वेगळें दिवपाची गरज ना. इनफॅक्ट आवयच्या दुधान 80% उदक आसता. म्हणटकूच जेन्ना मदर इज फीडिंग द बेबी न्ही ताका आनीक एडिशनल उदक दिवपाचें कांयच गरज ना. मे इट बी समर सीजन, खूब गरमी आसली तरी सुद्दां उदक दिवपाची गरज ना. आनी इनफॅक्ट हांवें 4 मिल्क जें म्हणलें आवयचें तें मेजॉरिटी उदक आसता, तातूंत एब्सोल्युटली गरज पडना. द सेकंड क्वेश्चन तुमचो आशिल्लो बॉटल फीडाचो. आतां खूब फावटी कितें जाता, इवन इन द हॉस्पिटल डिलिव्हरी जाल्या उपरांत सिझेरियन जाला, आवय मातशी अनकम्फर्टेबल आसता म्हणटकूच बॉटल सुरू करता. बट ह्या बॉटलान कितें जाता न्ही, बॉटलाची जी चीव आसता, निपल म्हणटात पळय आमी, ते सॉफ्ट आसता. ते तुवें फर्स्टूच बेबीक सुरू केलें कित्याक ते इजिली दूध पोटान वता, भुरग्याक ओडपाची कांयच गरज ना, एनर्जी वेस्ट करपाची गरज ना. ताका जर बॉटल पयलीं दिवन मागीर आवयच्या दुधाक धरलो, ती शक्ती द कम्फर्ट लेवल जो ताका बॉटलान मेळटा तो ब्रेस्ट फीडान मेळना. मागीर कितें जाता, निपल कन्फ्युजन म्हणटकूच भुरगो मागीर लॅचिंग करपाक डिफिकल्ट जावपाक शकता. सो डू नॉट इंट्रोड्यूस द बॉटल एट ऑल. आनी बॉटलान दूध दिलें म्हणटकूच बाकीचे गोश्टी चालू जाता, कानाचें इन्फेक्शन, छातयेंतलीं दुयेंसां म्हणजे न्युमोनिया, न्युमोनायटीस, ती सगळीं जावपाचे चान्सीस आसता. आनी थर्ड थिंग, तुमी सुद्दां दूध सुद्दां सपोज आवयचें दूध एक्सप्रेस करून बॉटलान दिवपाचें ट्राय केलें जाल्यार इट इज एन एडेड सोर्स ऑफ इन्फेक्शन, रायट? म्हणल्यार ती बॉटल सारकी धुयल्या काय ना, ती चीव सारकी धुयल्या काय ना, तातूंतल्यानूच इन्फेक्शन जावपाक शकता. आवयचें दूध जातकीच सरळ चमच्यान आनी हातून एडिशनल दिवपाचें, दॅट इज द बेस्ट थिंग सजेशन. करेक्ट, बिकॉज ते कॉम्प्लिमेंटरी फीड्स जेन्ना आमी सुरू करपाक लायतात पेरंट्सांक, कॉम्प्लिमेंटरी फीड इंट्रोडक्शन इज दूध अलॉंग विथ त्यो गोश्टी, तो बी सिस्टमॅटिकली एक एक सुरू करून चमच्यान वाटयेन इज द बेस्ट थिंग टू बी डन. अशें एक मातशें आयकलां की आवयो जेन्ना जातात भुरगीं जन्माक येतकीर उदक कमी पितात, कित्याक तर भुरग्याक मागीर दुधांतल्यान उदकूच मेळटलें अशें कितें तरी. ती कितली खरी गजाल? सो दिस इज अ मिथ, म्हणल्यार ही सामकें रॉंग. कित्याक उदक जे प्रमाण तुमी पितात पळय, आतां हांव जेन्ना आवयांक सांगता की तुमी ब्रेस्ट फिडिंगाक बसात, 1 ग्लास उदक पयलीं पिवन मागीर तुमी ब्रेस्ट मिल्क दियात. कित्याक जाल्यार तो फ्लो न्ही उदकाचो, जेन्ना उदक पिता तो ब्रेस्ट मिल्क फ्लो इम्प्रूव जाता. उदक पिवन तुजें दूध डायल्यूट जायना म्हणटकूच एडिशनल 1.5 times of water you have to drink when you are lactating. That means when you are breastfeeding your baby. So कोणे कितेंय सांगू, तुमी उदक सारक्या प्रमाणान पिले तुगेले ब्रेस्ट फीडिंग सारकें जातलें. आतां कमीत कमी कितले दीस किंवा काही वर्किंग पेरेंट्स असतात, 1 महिन्यान 2 महिन्यान कामाक वता आनी जास्तीत जास्त दूध कितले पर्यंत भुरग्याक दिवप आनी ताज्या वाडीचेर कसो परिणाम जाता? कमीत कमी कितले तेंप दिवप पयलीं हाजेर सांगात. सो एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग जेन्ना आमी म्हणटात न्ही, म्हणजे फक्त आवयचें दूध जेन्ना तूं दिता, दॅट इज द फर्स्ट 6 months यू डू नॉट गिव एनीथींग एल्स, आनीक कांयच दिवप ना, फक्त आवयचें दूध दिवपाचें.
आनी ताच्या नंतर जेन्ना कॉम्प्लिमेंटरी फिडींग चालू करता 6 म्हयन्या मागीर यू कॅन गिव कॉम्प्लिमेंटरी फीड्स अँड ब्रेस्ट मिल्क टुगेदर आनी 2 वर्सां म्हणसर ते ब्रेस्ट फिडींग चालू दवरपाक शकता. हाजेर आनी एक हांव पॉयंट तुमकां ॲड करता. थोडी पेरंट्स अशी असता की ना ब्रेस्ट फिडींगूच पुरो न्ही, सो वर्स म्हणसर आनी कांयच चालू करनासतना ओनली ब्रेस्ट फीड करता, बट दॅट इज ऑल्सो रॉंग. कित्याक भुरग्याची वाड जी जावपाक जाय आनी ताजी जे वजन वाडटा, ताजी लेंथ वाडटा. इनफॅक्ट भुरग्याचें वजन जेव्हा बर्थ वेट असता तो डबल जाता बाय 5 months आनी ट्रिपल जाता बाय 1 year. सो सी द ग्रोथ ऑफ द बेबी इन द फर्स्ट 1 year. आयल्यानंतर 1-2 किलो आसा जाल्यार ते सो 2.5 किलोचो भुरगो कमीत कमी 7.5 ते 8 किलो जावपाकूच जाय बाय 1 year ऑफ एज. आनी ताजी हायट सुद्दां म्हणजे लेंथ ऑफ द बेबी 50 सेंटीमीटर आमी म्हणटात ॲट बर्थ, ती वर्सां म्हणसर 75 सेंटीमीटर 75 सेंटीमीटर जावपाक. सो सी द ग्रोथ दॅट इज नॉर्मल. दिस इज अ नॉर्मल ग्रोथ दॅट इज सीन इन द बेबी. हे तुम्ही सपोज कॉम्प्लिमेंटरी फीड्स म्हणजे जे बॅलन्स डायट हांवें सांगले ते सपोज त्या टायमार सुरू करना 6 म्हयन्या मागीर जाल्यार ही वाड तशी जायना. सो त्या खातीर ब्रेस्ट फिडींग येस गरजेचें 6 म्हयन्या पर्यंत. ताज्या नंतर सारखे प्रमाणे कॉम्प्लिमेंटरी फीड्स दिवप एक डिफरंट टॉपिकूच आसा, दॅट्स ऑल्सो अ वास्ट टॉपिक, बट ते सारखे 2 वर्सां म्हणसर आमी दिवपाक. पण आता आमी जेन्ना ब्रेस्ट फिडिंगाचे उलयता ते एकदा भुरग्याक जन्माक आयले नंतर जॉन्डीस कावीळ जाता म्हणटा आनी पयलीं काडून ताका दुसरे कडेन व्हरतालीं, दुसऱ्या हॉस्पिटलान दवरतालीं, म्हणजे गायनॉकोलॉजिस्ट आनी पेडियाट्रिशियन अशें. मागीर तेन्ना त्या टायमार दुधाची धांदळ जाता. सो अशे वेळार आतां बरेच चेंजीसूय जाले जातले. सो ही नियोनेटल जॉन्डीस जी आसता पळय दॅट इज ती खूब डिफरंट. द रिजन तांकां जॉन्डीस जावप इज डिफरंट. आमची व्हडल्यांक जी जाता पळय कामीण, बिकॉज खूब फावटी जेन्ना पेरंट्सांक सांगतात की मातशें ताका कामीण दिसता, तर मिन्स दॅट अरे आमकां जाता तसली कामीण ना, ही व्हडल्यांक जाता तसली कामीण न्ही. आतां जेन्ना नियोनेटल जॉन्डीस डिटेक्ट करता देर इज वन फोटोथेरपी युनिट म्हणून आसता आनी मोस्ट ऑफ द हॉस्पिटल्स आतां गायनेकोलॉजिस्टा कडेनूच त्या फोटोथेरपी युनिट आसता. म्हणटकूच भुरग्याक सेपरेट हॉस्पिटलान किंवा दुसऱ्या जाग्यार व्हरून दवरपाची गरज ना. आवयच्या म्हऱ्यानूच इन द रूम बेबी इज केप्ट आनी फक्त त्या लायटी पोंदाक दवरचें पडटा. आतां 2-2 वरांनी जशी हांवें सांगिल्लें दूद दिवपाक, तशीच 2 वरांनी काडून भुरग्याक दूद ते दिवपाक जाता आनी परत लायटी पोंदाक दवरपाचें. दुसरी गोश्ट सपोज मातशी चड आसा जॉन्डीस जाल्यार तांकां मे बी आमी ICU सेटअपान शिफ्ट करता, बट तेन्नाय आवयचें दूद काडून भुरग्याक दिवपाक जाता. पॅलिडा फीड आसता, पंटेन दिवपाक जाता, चमच्यान दिवपाक जाता, बट ब्रेस्ट फिडींग स्टॉप करपाची कसलीच गरज पडना. आतां आमी जेन्ना ब्रेस्ट फिडींग भुरग्याचो फायदो पळयता तशेंच आवयक हाजे कितले बेनिफिट्स आसात दिना आनी दिता हाजेर दोनी हाजेर, म्हणजे जितले ब्रेस्ट फिडींग करता आवयचें दूद भुरग्याक दिता तितलो तिजे जिवाक कशें बरें. सो मेटर्नल बेनिफिट्स न्ही ब्रेस्ट फिडिंगाचे खूब आसता. भुरग्याची आमी उलयलेच, इनफॅक्ट सम लॉंग टर्म इफेक्ट्स बेनिफिट्स आमी मागीर उलोवया. पण आवय जेन्ना आपल्या भुरग्याक दूद दिवपाक सुरू करता, द फर्स्ट थिंग इज स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. सो बॉन्डिंग तुका तुज्या भुरग्या बरोबर बरो जाता. दुसरें आनी व्हेरी इम्पॉर्टंट इज जेन्ना ब्रेस्ट फिडींग रोखडें सुरू केलें, इमिजिएट ब्रेस्ट फिडींग सुरू केलें, जी पिशवी आसता, युट्रस जो आसता न्ही, तो इन्वोल्यूट जावपाक म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट जावपाक हेल्प करता ब्रेस्ट फिडींग आनी ताज्या खातीर ब्लिडींग पोस्टपार्टम हेमरेज जी आसता ती प्रिवेंट करता. आनी इट इज इजिली अवेलेबल न्ही, सो तुका प्रिपेर करपाचें पडना, खंय जाय थंय तुका ब्रेस्ट फिडींग करपाक जाता. दीज आर द शॉर्ट टर्म बेनिफिट्स. ऑफकोर्स मेंटल तुका खूब कम्फर्ट मेळटा वेन यू आर विथ युअर बेबी, वेन यू आर फिडींग युअर बेबी, तुका खूब मानसीक समाधान इज द रायट वर्ड देर. आनी लॉंग टर्म म्हणल्यार आतां आवयचे वेट गेन जे जाता न्ही प्रेग्नन्सी टायमार, ते सपोज एक्सक्लुझिव्ह 6 म्हयने ब्रेस्ट फिडींग केलें जाल्यार ताजें वेट नॉर्मलायज जावपाक आवयक हेल्प जाता. लॉंग टर्म बेनिफिट्स आर
कॅन्सर प्रिव्हेन्शन अशें पळोवन Breast आयलां. cancer अशें ब्रेस्ट आमी कॅन्सर, म्हणटात. ओवेरियन एंड युट्रायन कॅन्सर हे तिनूय गोश्टींनी विथ एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडींग हातूंतल्यान prevent प्रिव्हेंट जाता. करता प्रिव्हेंशन. सो we very well have lots of articles ki breastfeeding is beneficial to the mother as well as to the Child, baby. बरोबर. आता आमी हळूहळू मॉडर्न हातून आयल्यात खुबशी. म्हणजे काही असे आयकूंक येतात की पार्ट्यो करतात तेन्ना चले चलयो आज सगळी एकठांय जाल्यात. स्मोकिंगूय चालू असता किंवा बियर घेवप किंवा वायन घेवप हे नॉर्मल म्हणटात. म्हणजे पण हाजो जर आमी प्रेग्नेन्सीक वतली आनी भुरगें जाता ताजेर कितलो परिणाम जावंक शकता? So smoking is injurious to health ते आमकां सगळ्यांकूच सगळ्यांक खबर खबर आसा. आसा. ते नॉन प्रेग्नंट प्रेग्नंट हातून कांयच फरक ना. इनफॅक्ट वेन यू आर प्रेग्नंट ऑर वेन यू आर ब्रेस्ट फिडींग न्ही तातून जेन्ना तुमी असले एडिक्शन्साक बरोबर. पडटात, दे पीपल मे से कितें? आपूण एडिक्शन न्ही, ना, just a enjoyment. जस्ट अ सोशल जो wine ड्रिंकर whatever, or कितें जें आसा सिगरेट तें, स्मोकिंग. हय. पण हो जो सिगरेट स्मोक जो आसा न्ही, इवन इफ आवयन ओडलो आवयन सिगरेट स्मोकिंग केलें इट इज व्हेरी बॅड. बट इवन इफ इन केस अ मदर Son. इज हियर अँड सायडीक कोणी स्मोकिंग करतात, घरातले लोक स्मोक करतात, दॅट्स कॉल्ड एज पॅसिव्ह स्मोकिंग. बरोबर. आणि तो धुंवर जो भुरग्याच्या स्माल. लंग्जान वता किंवा नोजान वता तो खूप हानिकारक असता. वाय? बिकॉज ॲज अ बेबी न्ही ही इज मोर प्रोन टू डेव्हलप अलर्जिक सिम्पटम्स विथ दिस काइंड ऑफ स्मोक. आणि सेकंड थिंग इज अल्कोहॉल इज बॅड फॉर आवर बॉडी एनीवेज. सो ते तूं प्रेग्नन्सीन आनी तूं ब्रेस्ट फिडिंगाक टायमार केलें जाल्यार तें आनीक इफेक्ट बॅड इफेक्ट करतले तुज्या बेबीक. म्हणटकूच यू हॅव टू stop smoking as well as drinking when you are pregnant and when you are giving a feed. डॉक्टर्स म्हणजे पावस आसा सध्या, पावसाची दुयेंतां चालू आसा, तुमी भुरग्यांची दोतोर, तुमची ओपीडी चालू आसा, तरी सुद्दां तुमी वेळ काडून आयज ह्या कार्यावळीन आयली कारण हो तितलोच इम्पॉर्टंट विशय असो म्हाका हय, दिसता. correct. आमी महाभारतान आयकल्लें कृष्णान सुभद्रेक चक्रव्यूहाची गोश्ट सांगताले आणि अभिमन्यू पोटान आशिल्लो. सो सुभद्रा न्हिदली पण पोटांतल्यान तो हुंकार येवन अभिमन्यून ते आपूण आयकता हे त्या वेळार सिद्ध केल्लें. म्हणजे हें जें नातें आसा आवय आनी भुरगें हें नातें हें क्लोज जावप किंवा हें बॉन्डिंग वाडप जाल्यार हाका दुदा शिवाय पर्याय ना हे तुमच्या हातूंतल्यान आमकां कळटा. आणि हें दर्शकांक पर्यंत पावोवपाचोय आमी प्रयत्न केला. सो तुमी आयली, तुमचो वेळ दिलो आणि हे खूब सुंदर रितीन तुमी सांगलें. आणि म्हाका दिसता जावपी आवयो किंवा जी आतां आवयो आसात आनी हाजे फुडें जातली तांणी हाजेर खूब प्रमाणान विचार करचो आणि हाजो फायदो जाणून त्या प्रमाणे वागचें अशें आमी मागुया. आणि सगळ्यांक देव बरें करूं. देव बरें करूं.